नमस्कार मित्र हो, मी सर्पमित्र मंगलसिंग चव्हाण चांदुरेवरून जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेले अमदुरी या गावामध्ये फुल साईज कोबरा मिळालेला आहे आणि घराच्या सोयाबीनचे पोते जिथे ठेवले होते तिथे तो कोबरा त्या लोकांना आढळला आणि आम्हाला साप पकडण्यास बोलावले आणि आम्ही तिथे गेलो असता बघितला तर फुल साईज कोबरा हा दिसून पडला आणि तो कोबरा आम्ही पकडून जंगलामध्ये सोडला। मित्रहो, हा साप पूर्णपणे विषारी आहे। आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता जर ठेवली, आपल्या घरामधले छिद्र वगैरे जर बुजून ठेवले तर हा साप आपल्या घरामध्ये येऊ शकणार नाही आणि आपल्याला त्या सापापासून कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही। जर तो आपल्याला दिसला तर आपण त्या सापाचा काहीतरी इलाज करू शकतो। जर तो आपल्याला काही दिसला नाही तर आपण त्या सापापासून वाचू शकत नाही किंवा आपल्या नजरेत जर तो पडणार नाही तर आपल्याला त्या सापापासून इजा होऊ शकते। तर सांगण्याचं एकच की साप जो आहे हा जास्तीत जास्त अडचणीमध्ये लपतो आणि आपल्या घराच्या अडगळीमध्ये किंवा घराच्या आपल्या अंगणामध्ये स्वच्छता ठेवावी। जेवढी स्वच्छता ठेवली तेवढी आपल्यासाठी सुरक्षित आहे। मित्रहो, हा साप जवळपास 5 ते 6 फूट लांबीचा आहे आणि या सापाचं नाव आपण आपल्या साधे भाषेमध्ये आपण गवाळा सापसुद्धा म्हणतो किंवा आपण याला नागसुद्धा म्हणतो। पण मित्रहो, हा गवाळ्या म्हणा किंवा नाग म्हणा, साप हा शेवटी सापच आहे। तरी आपण साप हा नाव लक्षात ठेवून या सापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे। आम्ही पकडतो म्हणून आपण सुद्धा पकडण्याचा प्रयत्न करू नये, कारण साप हा जरी कितीही आपण जरी सापाचे मित्र असलो तरी तो आपला मित्र कधीच होऊ शकत नाही। साप हा सापच आहे। साप हा खूप विषारी आहे आणि सापाला हात लावण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये, कारण 1972 नुसार सापाचा गुन्हा दाखल होतो। तर आपण साप दिसल्यावर सर्पमित्रास बोलावण्याचे काम करावे, कारण सर्पमित्र हा सुरक्षित पकडून सुरक्षित जंगलामध्ये सोडण्याचे काम करतो आणि सापाचा जीवसुद्धा वाचते। साप हा निसर्गातला खूप महत्त्वाचा घटक आहे, हे आपल्याला माहीत आहे। पण काही लोकांना माहीत आहे, काही लोकांना माहीत नाही, कारण जे आपली जीवनचक्र असते त्या चक्रामध्ये साप हा असणे खूप गरजेचे आहे। तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये की साप किती मोठा आहे ते, कारण हा साप पूर्णपणे विषारी आहे। या सापापासून दूरी ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि चांगल्यात चांगल्या सर्पमित्रांना बोलावून त्या सापाला पकडून जंगलात सोडण्याचा प्रयत्न करावा, कारण आपण त्या सापाजवळ जाऊ नये। फक्त सर्पमित्रास फोन केल्यावर आपण त्या सापावर लक्ष ठेवणे एवढंच तुमचं काम आहे आणि एक फोन लावल्यानंतर जेवढा वेळ सर्पमित्राला यायला लागतो तेवढ्या वेळामध्ये सर्पमित्र तुमच्या घरी पोचून जाते आणि ते साप पकडून जंगलामध्ये सुरक्षित ते सोडतात आणि तो साप वाचू शकते। कारण बघा मित्र, साप किती मोठा आहे। तो जे तुमच्या समोर बरणी दिसत आहे त्या बरणीसुद्धा बसत नव्हता, त्यामुळं आम्ही कलरच्या मोठ्या डबकीमध्ये त्याला टाकला आणि तो त्या डबकीमध्ये सुद्धा जात नव्हता, कारण खूप मोठा असल्या कारणामुळं तो आपण अंदर ठेवल्यावर तो बाहेर निघत होता वारंवार आणि मी वारंवार त्या सापाला आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करत होतो। शेवटी दुसऱ्या टेक्निकने त्या सापाला आम्ही बॉटलच्या अंदर टाकले आणि तो साप आम्ही जंगलामध्ये सुरक्षित सोडले। धन्यवाद मित्रो। जर तुम्हाला आमचे चॅनल आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि साप वाचवा आणि शेतकरी वाचवा। धन्यवाद। स्वच्छता ठेवा। मला ह्या साप पकडण्यासाठी मदतीला आलेले माझे मित्र प्रशांत भाऊ गावंडे आणि राहुल भाऊ चिंचमलातपुरे आणि सोनूभाऊ चिंचमलातपुरे आणि तायडे साहेब जे ST महामंडळामध्ये कर्मचारी आहेत, हे सुद्धा माझ्यासोबत येतात आणि बाळासाहेब देशमुख आपले काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुद्धा माझ्यासोबत होते आणि यांनी मला मदत केली आणि जंगलात सोडायला ते माझ्यासोबत आले होते आणि अशीच मदत आम्हाला करत राहा अशीच इच्छा व्यक्त करतो की कारण सर्पमित्र घरी आल्यावर त्यांना कोणीच पाणी विचारत नाही किंवा काही विचारत नाही। तर एवढं नाही विचारलं तरी चालेल, पण आम्हाला तुम्ही एक फोन करा आणि साप वाचवा। असेच माझ्या मित्रासारखे मला सहकार्य करत राहा आणि साप वाचवा। धन्यवाद। माझा जर चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। थँक्यू। जय महाराष्ट्र।